महाराष्ट्र. श्रोते हो नमस्कार. आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात मुंबई पश्चिम उपनगरातल्या दहिसर, बोरिवली, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, कांदिवली, चारकोप, मालाड पश्चिम, गोरेगाव, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, विलेपार्ले आणि वांद्रे पश्चिम या 13 विधानसभा मतदारसंघांमधली राजकीय परिस्थिती, निवडणुकीवर प्रभाव पाडणारे विविध घटक यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. मुंबई पश्चिम उपनगरात उत्तर मुंबई आणि वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आहेत. 2024च्या निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे खासदार पियुष गोयल चांगल्या मताधिक्यानं निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव केला. तर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर खासदार झाले. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला. सध्या दहिसर, बोरिवली, कांदिवली, चारकोप, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले, वांद्रे पश्चिम या 9 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत. मागाठाणे आणि जोगेश्वरी पूर्व या 2 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. मालाड पश्चिम या एका विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, तर दिंडोशी या एका विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार आहे. 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दहिसरमध्ये मनीषा चौधरी, बोरिवलीत सुनील राणे, गोरेगावमध्ये विद्या ठाकूर, कांदिवलीत अतुल भातखळकर, चारकोपमध्ये योगेश सागर, वर्सोवामधून डॉक्टर भारती लव्हेकर, अंधेरी पश्चिममध्ये अमित साटम, विलेपार्ल्यामध्ये पराग आळवणी आणि वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार हे भाजपाचे आमदार निवडून आले. शिवसेनेचे 3 आमदार निवडून आले होते. त्यात मागाठाण्यातले प्रकाश सुर्वे, जोगेश्वरी पूर्वमधले रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेतले आहेत. तर दिंडोशीमधून निवडून आलेले सुनील प्रभू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मालाड पश्चिममधून काँग्रेसचे असलम शेख निवडून आले होते. विधानसभेच्या 2014मध्ये झालेल्या निवडणुकीत जिंकलेल्या मतदारसंघांमधल्या आमदारांनी 2019मध्ये दुसऱ्यांदा जनमताचा कौल कमावला. अपवाद फक्त बोरिवलीचा. तिथे 2014मध्ये विनोद तावडे आमदार झाले होते. 2019मध्ये भाजपाचे उमेदवार सुनील राणे तिथून निवडून आले. 2009मध्ये झालेल्या निवडणुकीत बोरिवलीत भाजपाचे गोपाळ शेट्टी, कांदिवली पूर्वमधून काँग्रेसचे रमेशसिंह ठाकूर, गोरेगावमधून शिवसेनेचे सुभाष देसाई, अंधेरी पश्चिममधून काँग्रेसचे अशोक जाधव, दहिसरमध्ये शिवसेनेचे विनोद घोसाळकर, वर्सोव्यात काँग्रेसचे बलदेव खोसा, चारकोपमध्ये भाजपाचे योगेश सागर, मालाड पश्चिममधून काँग्रेसचे असलम शेख, मागाठाण्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवीण दरेकर, जोगेश्वरी पूर्वमधून शिवसेनेचे रवींद्र वायकर, दिंडोशीतून काँग्रेसचे राजहंस सिंह, विलेपार्ल्यातून काँग्रेसचे कृष्णा हेगडे आणि वांद्रे पश्चिममध्ये काँग्रेसचे झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी निवडून आले होते. गेल्या 2 निवडणुकांमध्ये महायुतीसाठी या जागा सुरक्षित राहिल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीचे निकाल, बदललेली राजकीय परिस्थिती, शिवसेनेतली फूट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष यासारखे घटक पाहता यावेळी या मतदारसंघांमध्ये विधानसभेची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. भाजपानं विधानसभा निवडणूक 2024च्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. मालाड पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ वगळता सर्व उमेदवार विद्यमान आमदार आहेत. मुंबई पश्चिम उपनगरातल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा भाजपानं केली असली तरी बोरिवली आणि वर्सोवा या मतदारसंघांमधल्या उमेदवारांची नावं पहिल्या यादीत नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीसाठीची 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुंबई पश्चिम उपनगरातल्या 9 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दहिसरमधून राजेश येरुणकर, बोरिवलीतून कुणाल मायिणकर, मागाठाण्यातून नयन कदम, दिंडोशीतून भास्कर परब, कांदिवली पूर्वमधून महेश फरकासे,
चारकोपमधून दिनेश साळवी, गोरेगावमधून वीरेंद्र जाधव, जोगेश्वरी पूर्वमधून भालचंद्र अंबोरे आणि वर्सोव्यातून संदेश देसाई यांना मनसेनं विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठीची 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबई पश्चिम उपनगरातल्या 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे आणि जोगेश्वरी पूर्वमधून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर यांनी या 13 मतदारसंघांमधल्या परिस्थितीविषयी सांगितलं. उत्तर मुंबईतील 5 विधानसभा क्षेत्रात महायुतीचे वर्चस्व आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. तर मनसे देखील आपले उमेदवार उभे केले असल्याने येथे चुरशीची लढत अपेक्षित आहे. आता ऐकूया बोरिवली विधानसभा मतदारसंघाबद्दल. बोरिवली विधानसभेत 2019 पासून भाजपचे सुनील राणे आमदार आहेत. मात्र 2004 ते 2014 या काळात 2 वेळा आमदारपद भूषवणारे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना यंदा उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी भाजप कार्यकर्ते आग्रही आहेत. तर या मतदारसंघात उत्तर मुंबई भाजप सरचिटणीस दिलीप पंडित, समाजसेवक स्नेहल शाह आदी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर काँग्रेसमधून येथून उमेदवाराची अजून घोषणा झाली नसून काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. तर मनसेने बोरिवलीतून कुणाल माइंडकर यांना तिकीट दिले आहे. दहिसर विधानसभा मतदारसंघ. दहिसर विधानसभा मतदारसंघातून 2014 पासून सलग 2 वेळा आमदार असलेल्या मनीषा चौधरी यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांना यंदा घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सज्ज झाला असून माजी आमदार विनोद घोसाळकर यांना येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून त्यांनी गेली 4 महिने हा मतदारसंघ पुन्हा एकदा बांधला आहे. दहिसरमधून मनसेने राजेश येरुणकर यांना तिकीट दिल्याने येथे चुरशीची लढत अपेक्षित आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात काही अशी परिस्थिती आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात गेल्या 2 वेळा आमदारपद भूषवणारे प्रकाश सुर्वे हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी 2022 मध्ये शिंदे सेनेत प्रवेश केला होता. गेली 10 वर्षे त्यांनी हा मतदारसंघ बांधला आहे. मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 3 माजी नगरसेवकांना शिंदे सेनेत घेण्यात त्यांना यश आले आहे. सुर्वे यांना तिसऱ्यांदा इथून उमेदवारी मिळणार आहे. तर सुर्वे यांना घेण्याची तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुरू केली असून विभाग प्रमुख उदेश पाटेकर यांना इथून तिकीट दिले गेले आहे. तर उत्तर मुंबईची मनसे धुरा सांभाळणारे मनसेचे नयन कदम यांना इथून तिकीट दिले गेले आहे. गेल्या 2019 निवडणुकीत त्यांनी 42,000 मते घेतली होती. त्यामुळे इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिंदे सेना आणि मनसे अशी तिरंगी लढत अपेक्षित आहे. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेते व 2 वेळा आमदारपद भूषवलेले अतुल भातखळकर यांनी गेली 10 वर्षे हा मतदारसंघ व संघटना बांधली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पियुष गोयल यांना 69,600 मतांची मोठी आघाडी मिळवून दिली. तर 2019 मध्ये भातखळकर यांचा सुमारे 53,000 मतांनी विजय झाला होता. तर त्यांच्या विरोधात येथून माजी आमदार रमेशसिंग ठाकूर, काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ. अजंता यादव, यशवंत सिंग यांची नावे चर्चेत आहेत. तर मनसेने महेश फरकासे यांना तिकीट दिले आहे. चारकोप विधानसभा मतदारसंघाविषयी ऐकूया. चारकोपमधून 2 वेळा आमदारपद भूषवणारे भाजपचे योगेश सागर यांना परत पक्षाने तिसऱ्यांदा तिकीट दिले आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. चारकोपची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष का काँग्रेस लढणार यावर अजून एकमत झालेले नाही. चारकोपमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नीरव भार्गव व संतोष राणे यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसमधून उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष कालू बुथेलिया, सुरेश राजहंस, प्रदीप कोठारे यांची नावे चर्चेत आहेत. तर मनसेने दिनेश साळवी यांना तिकीट दिले आहे. मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ. मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे 2009 पासून 3 वेळा नेतृत्व करणारे काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री असलफ सिंग यांना टक्कर देण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. या मतदारसंघात 30% अल्पसंख्याक मतदार आहेत. तसेच कोळी व मराठी मतदार देखील जास्त आहेत. मुंबई भाजप सचिव प्रदेश प्रवक्ते विनोद शेलार यांना तिकीट दिल्याने मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, मालाड पश्चिम भाजप अध्यक्ष सुनील कोळी, ब्रिजेश सिंग यांच्यात नाराजीचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भूषण पाटील यांना येथे फक्त 943 मतांनी आघाडी मिळाली होती. त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवित झाल्या असून विनोद शेलार यांचे मोठे आव्हान असलम शेख यांच्या समोर आहे. लोकसभेच्या वायव्य मुंबई मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांविषयीची माहिती आता आपण ऐकूया. उत्तर पश्चिम मुंबईत महायुती व महाविकास आघाडीत काटेकी टक्कर अपेक्षित आहे. या मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी टपाल मतमोजणीत 48 मतांनी बाजी मारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांचा पराभव केल्याने शिंदे सेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे या ठिकाणी महायुती व महाविकास आघाडी यांच्यात काटेकी टक्कर अपेक्षित आहे. आधी ऐकूया जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाविषयी.
जोगेश्वरी पूर्वमधून शिंदे सेनेतून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक बाळा नर यांना तिकीट मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत वायकर यांना त्यांच्याच मतदारसंघात 11,311 मतांची आघाडी मिळाल्याने महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहे. मनसेने भालचंद्र अंबुरे यांना तिकीट दिले आहे. दिंडोशी मतदारसंघात काय घडतंय ते पाहूया. दिंडोशीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान आमदार व नेते सुनील प्रभू यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार कोण द्यायचा यासाठी शिंदे सेनेची चाचपडणी सुरू आहे. दिंडोशीतून शिंदे सेनेचे माजी खासदार संजय निरुपम, विभाग प्रमुख गणेश शिंदे, विधानसभा प्रमुख वैभव भरडकर यांची नावे चर्चेत आहे. येथून मराठी उमेदवार द्यावा ही कार्यकर्त्यांची मागणी आहे. तर ही जागा आपल्याला मिळावी म्हणून भाजप सुद्धा प्रयत्नशील असून विधान परिषद आमदार राजहंस सिंह यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे. तर मनसे विभाग अध्यक्ष भास्कर परब यांना तिकीट मिळाले असून त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गोरेगाव विधानसभा मतदारसंघ. गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या भाजपच्या विद्यमान आमदार विद्या ठाकूर यांना घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून गोरेगाव विधानसभा समन्वयक समीर देसाई यांना तिकीट मिळाले आहे. तर मनसेचे विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांना तिकीट मिळाले आहे. तर ही जागा काँग्रेसला मिळावी म्हणून काँग्रेस सुद्धा प्रयत्नशील असून येथे माजी आमदार व नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कपिल पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार व प्रवक्ते युवराज मोहिते यांची नावे चर्चेत आहे. वर्सोवा विधानसभा मतदारसंघ. वर्सोवा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार भारती लवेकर यांना पहिल्या यादीत तिकीट जाहीर झाले नाही. त्यामुळे त्यांना तिकीट मिळणार का भाजप नवीन चेहरा देणार याकडे भाजप कार्यकर्ते व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर मनसेचे संदेश देसाई यांना इथून तिकीट जाहीर झाले आहे. या मतदारसंघात 1,10,000 अल्पसंख्याक मतदार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी मिळण्याची शक्यता असून माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव महेश मलिक, काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस भावना जैन यांची नावे चर्चेत आहे. एमआयएमने रईस लष्करी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावी यासाठी उपनेता राजूल पटेल, माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे, उपविभाग प्रमुख राजू पेडणेकर व माजी विरोधी पक्षाचे बाळा आंबेडकर यांची नावे चर्चेत आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ. अंधेरी पश्चिम मतदारसंघात भाजप आमदार अमित साटम यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना घेण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली असून येथे चुरशीची लढत अपेक्षित आहे. या मतदारसंघात माजी आमदार अशोक भाऊ जाधव, माजी नगरसेवक मोहसिन ऐदर व मेहुल वोरा यांची नावे चर्चेत आहे. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात भाजपने तिसऱ्यांदा आमदार ॲडव्होकेट पराग रवणी यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा शिंदे सेनेला मिळाली नसल्याने माजी आरोग्यमंत्री व शिंदे सेनेचे उपनेते डॉक्टर दीपक सावंत यांनी बंडाचे निशाण फडकवले असून येथून ते अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत. तर या जागेवर महाविकास आघाडीकडून कोण लढणार याची अद्याप घोषणा झालेली नाही. आणि आता आजचा शेवटचा मतदारसंघ वांद्रे पश्चिम. वांद्रे पश्चिममधून मुंबई भाजप अध्यक्ष आणि तिसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक लढवणारे ॲडव्होकेट आमदार आशिष शेलार यांच्या समोर महाविकास आघाडीचे मोठे आव्हान आहे. येथे महाविकास आघाडीतून माजी खासदार प्रिया दत्त, माजी उपमहापौर व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा व माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांची नावे चर्चेत आहे. त्यामुळे येथे आशिष शेलार यांच्या समोर मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही इथं महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुंबई पश्चिम उपनगर हा महायुतीचा बालेकिल्ला असला तरी तो भेदण्यासाठी महाविकास आघाडीद्वारे इथं तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघांमधल्या समस्यांविषयी आमचे वार्ताहर विनीत मासावकर यांनी सांगितलं. मुंबई पश्चिम उपनगर म्हटलं की चित्रपटसृष्टीचं केंद्र, जुहू, वर्सोवा, मड अशा चौपाट्या, शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालये, मेट्रो मार्गिकेचं जाळं, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे, दादासाहेब फाळके चित्रनगरी आदी ठिकाणं डोळ्यासमोर उभी राहतात. शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या संधींसह वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. झोपडपट्ट्या, गाड्यांच्या रहदारीची म्हणजेच ट्रॅफिकची समस्या, अनधिकृत फेरीवाले, प्रदूषण आणि मर्यादित पाणीपुरवठा या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मुंबईला 7 धरणातून पाणीपुरवठा होत असला तरी मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमुळे वाढत जाणाऱ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करणं शक्य होत नाही. तसंच झोपडपट्टी आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण गृहनिर्माण संस्थांना मर्यादित पाणीपुरवठा करण्यात येतो. पश्चिम उपनगरातल्या काही मेट्रो मार्गिका सुरू असल्या तरी अन्य मेट्रो मार्गिकांची कामं सुरू आहेत. तसंच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे प्रकल्प, गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकास प्रकल्प,
मेट्रो प्रकल्प यांच्या कामांमुळे निर्माण होणारं प्रदूषण, वाढणारी रहदारी आणि वाहतूक कोंडी, ज्यामुळं आरोग्यावर होणारे परिणाम आणि वेळेचा होणारा अपव्यय हानिकारक ठरत आहे. अनेक गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकास रखडलेले असून काही झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे प्रकल्पही पूर्ण झालेले नाहीत. रेल्वेच्या जवळ असलेल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्नही सुटलेला नाही. कार्यालयीन वेळेत ये जा करणारा नोकरदार वर्ग यांमुळं रेल्वेत नागरिकांची आणि रस्त्यांवर होणारी वाहनांची गर्दी यांवर अद्याप तरी कोणता तोडगा निघालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कोळीवाड्यांचा डिझेल परतावा, गाळ, ट्रॉलर्स आदी प्रश्न प्रलंबित आहे. नागरिकांच्या या सर्व समस्या लोकप्रतिनिधी कशा सोडवणार याकडे मतदार आशेनं पाहत आहे. आकाशवाणीसाठी विनीत मासावकर, मुंबई. श्रोतेहो, विविध पक्षांच्या उमेदवार याद्या जाहीर झाल्या आहेत आणि त्यातल्या काही उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवातही केली आहे. भाजपाचे अतुल भातखळकर यांनी आज कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघामधून, तर भाजपाचेच पराग अळवणी यांनी विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून आज आपापला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रोतेहो, आपला आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, समन्वय जीवन भावसार, लेखन विनीत मासावकर, संपादन गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे आणि स्मिता दळवी, निवेदन गौरी देशमुख आणि सुनील कांबळे.